नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। उसने पूछा था, मेजोरिटी अपने पास में बस उन्होंने पूछा था। गुड इव्हनिंग। आजची जी पत्रपरिषद आहे ती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी याबाबत येणाऱ्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त त्यापूर्वीच ही पत्रपरिषद आहे आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाची पत्रपरिषद पाहुणे वगैरे जे काही सविस्तरपणे होईल ती पवित्र दीक्षाभूमीवर होईल। आजच्या या पत्रपरिषदेला स्मारक समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवईजी संबोधित करतील। आजच्या या पत्रकार परिषदेला दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य एन.आर. सुटे, दुसरे सन्माननीय सदस्य आदरणीय भंडत नागदीपंकरजी आणि मी विलास गजघाटे उपस्थित आहे। आता आपणास डॉक्टर राजेंद्र गवई संबोधित करतील। धम्मचक्र प्रवर्तन दिन लवकरच होत आहे आणि या कार्यक्रमाची रूपरेषा करण्याकरता अध्यक्षांनी बैठक बोलावी अशा प्रकारची आमची विनंती होती। त्यांनी ती बोलावली नाही। शेवटी कोर्टामार्फत त्यांना आदेश आले आणि 7 तारखेला या महिन्याला बैठक झाली। दुर्दैवानं या बैठकीमध्ये ते केवळ 10 मिनिटं थांबले आणि निघून गेले। बाकीचे सगळे सदस्य होते। आम्ही काही निर्णय घेतले। 11-12 तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे। 11-12 तारखेला कोणताही राजकीय नेता यावेळेस आम्ही तिथे बोलवणार नाही। 2 दिवसाचे कार्यक्रम आहेत। सगळे बौद्ध भिक्षू करतील, धम्माचं काम होईल, दुसरं कोणतंही होणार नाही। दुसरी महत्वाची गोष्ट की खड्डे बुजवण्याचं जे काम स्पीड मध्ये व्हायला पाहिजे होतं ते स्पीड मध्ये होत नाही आहे। किंबहुना आमचे अध्यक्ष कायमस्वरूपी जो स्टेज आहे म्हणजे ज्या आराखड्यामध्ये कायमस्वरूपी स्टेज आहे तो स्टेज बनवण्यामध्ये जास्त लक्ष करत आहेत। घाई गडबडीमध्ये तो स्टेज बनवत आहेत। काही गडबडीमध्ये स्टेज जर बनवला तर काय होईल आणि आज काय वातावरण चाललेलं आहे, कसे पुलं आणि बाबा पुतळे कोसळतात आपल्याला माहित आहे। ते घाई गडबडीने स्टेज बनवण्यापेक्षा बनवू आपण, पण स्ट्रॉंग असा स्टेज वर्षभरात बनवू। आज तात्काळ खड्डे बुजवणं, जे काही अनुयायी येतात त्यांच्या सुखसोयी त्यांच्या सुविधा या करणं हे आमच्यासाठी प्राधान्याने राहील। आम्ही आदरणीय भंते यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला कोऑपरेट करावं, अन्यथा आमच्याकडे मेजॉरिटी आहे, आम्हाला विचार करावा लागेल त्यांच्या अध्यक्षपदाचा। असं काही नाही। जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या, किंवा आपल्याला इतिहास माहित नसेल, जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा तेव्हा आम्ही राजकीय नेते बनवले नाही। 5 वर्षापूर्वीचा ऑक्टोबरचा जो कार्यक्रम होता 5 वर्षापूर्वीचा, त्यामध्ये सुद्धा आम्ही कोणताही राजकीय नेता आणला नाही। म्हणूनच यावेळेस नाही, याचं कारण एकच आहे की आम्ही पहिलेच ठरवलेलं होतं की निवडणुका जवळ असताना आम्हाला तसं वाटलं की आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागते की लागत नाही आम्हाला माहित नाही, अद्याप माहित नाही, परंतु आम्ही निर्णय घेतला यावर्षी आचारसंहिता जरी लागली नाही, आचारसंहिता लागली तर विशेष संपला। आचारसंहिता जर लागली नाही तरी आम्ही राजकीय नेते 5 वर्षापूर्वी ज्याप्रमाणे आम्ही बोलवले नाही, निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही 5 वर्षापूर्वी घेतलं नाही, त्याच्याही 5 वर्षापूर्वी घेतलं नाही। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।